नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मायाच्या दुसऱ्या क्लासमध्ये. पहिल्या क्लासमध्ये आपण माया इंटरफेस पाहिलं होतं. आज या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. पहिली माया बेसिक टूल्स आणि दुसरी पॉली मॉडेलिंगची सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया बेसिक टूलपासून. मायामध्ये आत्ता तुम्ही सुरुवातीला माया इंटरफेस तर पाहिलाच होता, तरी एकदा मी सांगतो. हा व्ह्यू पोर्टपासून आपण चालू करूया, जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं जाईल. ऑल्ट आणि माऊसचा लेफ्ट क्लिकने आपण व्ह्यू पोर्टला 360 डिग्री मूव्ह करू शकतो पाहिजे त्या अँगलमध्ये. तुम्हाला लेफ्ट साईडला येतं त्याचा ॲक्सिस दिसतो. मिडल क्लिकने पॅन करू शकता, लेफ्ट क्लिकने झूम इन झूम आउट करू शकता. त्याबरोबरच लेफ्ट साईडला तुम्ही तो पाहू शकता. बेसिकली आपण सुरुवातीला 4 व्ह्यूमध्ये काम करणार आहे. आपण काम या 3 व्ह्यूमध्ये करून पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूमध्ये कामाचा आउटपुट पाहणार आहोत. सुरुवातीला तुम्ही पण असंच करा, जेणेकरून सुरुवातीला जर चांगली सवय लागली तर परफेक्ट काम होते. तर हा व्ह्यू ओपन कसा करायचा? आता या माऊसचा जो कर्सर आहे आणि कीबोर्डचा पेस बार, ज्या व्ह्यूवरती आपण माऊसचा कर्सर नेईल आणि पेस बार क्लिक करेल तो व्ह्यू ओपन होईल. परत आपण पेस बार केला की 4 व्ह्यू ओपन होतील. आपल्याला जर पर्स्पेक्टिव्हमध्ये जायचं असेल तर पर्स्पेक्टिव्हवरती क्लिक करायचं आणि पेस बार दाबायचं, तर आपण पेस बारने त्या व्ह्यूमध्ये जाऊ शकतो. हा आहे व्ह्यू पोर्ट पर्स्पेक्टिव्ह. तर आता आपण टूलची सुरुवात करूया. आता सुरुवातीला सिलेक्शन टूल, त्यासाठी आपण सुरुवातीला एक क्यूब घेऊया. आपण त्याला झूम करूया. तुम्ही याला सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्शन टूलचा यूज करता. त्यासाठी याला एक शॉर्टकट आहे, तो म्हणजे क्यू प्रेस केले की सिलेक्शन टूल ऑन होते. इथं बघा एक वेगळं टूल आपण सिलेक्ट केलेलं आहे, मूव टूल. आपल्याला सिलेक्शन टूल पाहिजे. नॉर्मली आपण क्यू प्रेस केले की सिलेक्शन टूल ऑन होतो. कोणतंही ऑब्जेक्ट आपली प्रोसेस पूर्ण झाली, सगळे काम झाले, तर सगळ्यात पहिल्यांदा क्यू प्रेस करायचे. ऑब्जेक्ट मोड करून मॉडेलला पाहिजे, ज्याने सिलेक्ट करून. हे टूल्स आपण येणाऱ्या क्लासमध्ये पाहणार आहोत. आता मूव टूल. आता तुम्हाला खाली लेफ्ट साईडला दिसतील. रेड ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय म्हणजे ग्रीन ॲक्सिस आणि झेड म्हणजे ब्ल्यू ॲक्सिस. आता हा एक्स ॲक्सिस आहे, इथं ओपन होतो कंट्रोल ए प्रेस केले की. आता तुम्ही इथे बघू शकता एक्स ॲक्सिसला आपल्याला इथे घेऊन जायचे. मला का नाही हा क्यूबला ह्या साईडला न्यायचं आहे. तो ॲक्सिस कोणता आहे? एक्स ॲक्सिस. ह्या अँगलला एक्स ॲक्सिस आहे. जेव्हा आपण एक्स ॲक्सिसला मूव्ह करतो तेव्हा चॅनल बॉक्समध्ये व्हॅल्यू चेंज होताना दिसतील. जर तुम्हाला परफेक्टली मापं घेऊन कामं करायची असतील तर तुम्ही चॅनल बॉक्सचा अगदी योग्य उपयोग करू शकता. आता आपण इथं पाहू शकता. मला जर आपण इथं 1 व्हॅल्यू टाकली तर ह्या साईडला आला, आणि जर -1 टाकली तर त्या साईडला गेला. हा व्ह्यू पोर्टच्या सेंटरपासून वर्क करतो. आपण त्याला झेड ॲक्सिसमध्ये पण घेऊन जाऊ शकतो आणि आपण त्याला वाय ॲक्सिसमध्ये पण घेऊन जाऊ शकतो. ते आपल्याला मॉडेल बनवताना प्रत्येक ॲक्सिस लक्षात घेऊनच काम करायचं आहे. आता सुरुवातीला आपण याला सेंटरला घेऊया. हा होता मूव टूल, जो की आपल्याला इथं व्हॅल्यू दिसतात त्याच्या. मूव टूलचा शॉर्टकट आहे डब्ल्यू. क्यूने आपण सिलेक्शन टूल सिलेक्ट करतो, डब्ल्यूने मूव टूल. नंतरचा टूल आहे तो म्हणजे रोटेशन टूल. टूल बारमध्ये तुम्ही बघू शकता हा रोटेशन टूलचा लोगो आहे. अँगलनुसार एक्स ॲक्सिसमध्ये रोटेट होतो, कारण आपण एक्स ॲक्सिसचा सर्कल पकडलेला आहे. ओके, तर आपण इथल्या प्रत्येक ॲक्सिसमध्ये जर मूव्ह करू शकतो. त्या कोणत्या ॲक्सिसमध्ये आपण किती मूव्ह केलं आहे तो आपल्याला चॅनल बॉक्समध्ये इथं दिसते. याचा फायदा असा आहे की आपल्याला मॉडेलिंग करताना खूप ठिकाणी यूजफुल आहे. मॉडेलला ह्या साईडला मूव्ह करायचे असेल, या साईडला मूव्ह करायचे असेल, परफेक्ट मापसाठी चॅनल बॉक्स. आता चौथा टूल आहे म्हणजे स्केल टूल. स्केल टूलसाठी पण शॉर्टकट आहे, तो म्हणजे आर. WER. डब्ल्यूने मूव टूल, ईने रोटेशन टूल आणि आरने स्केल टूल. WER हा आपल्याला
प्रत्येक वेळेस यूजमध्ये येणारे शॉर्टकट्स आहेत. याने आपले काम फास्ट होते. आता हे आहे स्केल टूल. क्यूब दिसतोय, एक छोटासा चौकोन इथे 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 आणि सेंटरला. तर तुम्ही झेड ॲक्सिसला क्यूबला जर धरून ओढले तर स्केल फक्त चॅनल बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता स्केल झेड ॲक्सिसला स्केल होते. आपल्याला ज्या ॲक्सिसमध्ये जेवढं स्केल करायचं आहे त्या ॲक्सिसनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. कंट्रोल झेडनी अंडू होते, अंडू. आणि सेंटरचा जो क्यूब आहे त्याने आपले क्यूबची साईज तिन्ही साईडने समान वाढते. कमी जास्त करू शकतो, वाढवू शकतो. सिलेक्ट टूल, रोटेशन टूल, स्केल टूल, मूव टूल या सगळ्यांचा यूज करून आपण मॉडेल बनवू शकतो. यासाठी आपल्याला लागते पॉली मॉडेलिंगचे काही टूल्स. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथं पॉली मॉडेलिंग आहेत. इथे काही शेप्स आहेत, जसे की ही स्पेअर आहे, ही क्यूब आहे, हा सिलेंडर आहे. असे वेगवेगळे शेप आहेत ज्यांच्यापासून आपण आपल्याला ज्या पद्धतीचे मॉडेल बनवायचे त्या पद्धतीचा पॉली टूल्स घेऊन आपण मॉडेल बनवू शकतो. बॅकस्पेस आणि डिलीट हा एकच वर्क करतो. मायामध्ये बॅकस्पेसने डिलीट पण होते. प्लेन पासून आपण सर्व काय बनवू शकतो. तुम्ही या वर्ल्डमध्ये जेवढे काय असेल प्रत्येक ऑब्जेक्ट बनवू शकता प्लेनचा यूज करून. बाकीच्यांनी पण होते, पण माझ्या आवडीचा खास तर प्लेन आहे. प्लेनपासून आपण कोणताही शेप बनवू शकतो, कसाही आकार देऊ शकतो आपल्याला पाहिजे असा. प्लेन घेतला तर यामध्ये सुरुवातीला आपण सिलेक्शन टूल घेऊया, क्यू प्रेस करूया, जेणेकरून आपल्याला समजायला सोपे जाईल. आता याला सिलेक्ट केले. याला सिलेक्ट करून चॅनल बॉक्समध्ये त्याच्या व्हॅल्यूज असतात, लाईन्स कमी जास्त करू शकतो. त्याच्यामध्ये जर लाईन ॲड करायचे असतील तर इथं आपण व्हॅल्यूज टाकून सुरुवातीला आपण 2 घेऊया, 2 घेतले ते येईल. डिफॉल्ट ते 10 असतात. तर आता ह्या लाईन्स काय आहेत, या लाईन्सला काय म्हणायचं हे जाणून घेऊया. आता इथून पुढे आपण नॉर्मल मॉडेलिंगची सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की आता यूज कसा करतात. तर तुम्ही इथं पहा, माऊसचा राईट क्लिक केले की तुम्हाला काही ऑप्शन्स इथं दिसतात. यासाठी का नाही ऑब्जेक्ट, जसं की आपण हा प्लेन आहे, हा सिलेक्ट आहे म्हणून दिसतात. जर प्लेन सिलेक्ट नसेल तर हा ऑप्शन दिसणार नाही. मायामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते की आपण काय करतोय, त्यानुसार आपल्याला टूल्स डिस्प्ले होतात. आता आपण प्लेन सिलेक्ट केला, राईट क्लिक केला, तर ऑब्जेक्ट मोड हा जो तुम्हाला दिसतोय हा नॉर्मल मोड आहे, याला ऑब्जेक्ट मोड म्हणतात. आता इथं हे दिसतंय एज, फेस, वर्टेक्स, ठीक आहे. आता तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हे जे लाईन्स आहेत, हे इथून लाईन दिसते, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ह्या लाईन्सला आपण मायामध्ये एज म्हणतो. एज मोड, राईट क्लिक, एज मोड. प्रत्येक लाईन हा एक एज आहे, आपण त्याला सिलेक्ट करू शकतो, पाहिजे असा शेप पण देऊ शकतो. त्या लाईननी बनलेला आहे हा प्लेन. दुसरं म्हणजे वर्टेक्स मोड. वर्टेक्स मोडमध्ये या प्रत्येक लाईनला जिथून 2 लाईन एकत्र आल्यात तिथे एक वर्टेक्स तयार होतो, तो म्हणजे वर्टेक्स. आपण याला मूव पण करू शकतो पाहिजे असं. आपल्याला जेवढा भाग पाहिजे सिलेक्ट करणार आणि आपण त्याला मूव पण करू शकतो. तिसरा आहे फेस. 4 वर्टेक्स किंवा 4 एजचा मिळून जेव्हा एक स्क्वेअर निर्माण होतो त्या पूर्ण भागला आपण फेस म्हणतो. आता आपण ह्या फेसला पण मूव करू शकतो, वेगळा वेगळा शेप देऊ शकतो, त्याला रोटेट करू शकतो, आपण त्याला पाहिजे तो शेप देऊ शकतो. तर ही या टूलपैकी हे 3 टूल सर्वात महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे एज, वर्टेक्स आणि फेस. आता कोणताही मोड असेल, एज, वर्टेक्स, फेस मोड, हा सिलेक्ट झाला असेल, आपलं काम झालं असेल, आपल्याला जर पाहिजे तर ह्यासाठी का प्रत्येक वेळेस राईट क्लिक आणि ऑब्जेक्ट मोड करायचं हे कंपल्सरी. आणि काय होतं की आपल्या ऑब्जेक्टला आपण का चेंजेस करू शकत नाही. जर आपण बघतोय
कधी आपण फेस मोडमध्ये असेल आणि चुकून आपल्याकडे मूव्ह झालं, आपलं मॉडेल बिघडू शकतं. त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण ऑब्जेक्ट मोड करून पाहायचं, आणि ऑब्जेक्ट व्यवस्थित राहतो. तर चला आपण आज नॉर्मली बेसिक मॉडेल घेऊया, टेबल बनवूया नॉर्मल, ज्याला का नाही जास्त शेप वगैरे म्हणजे एकदम डिटेलिंग नसेल, ज्याने समजेल पण आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रॅक्टिस करायला सोपे पण जाईल असा. तर आपण सुरुवातीला एक क्यूब घेऊया. आता ही 4 व्ह्यू आहेत, आपण ह्याच्या साहाय्याने आपण टेबल बनवणार आहोत. आता आपण ह्या चॅनल बॉक्समधल्या व्हॅल्यूजला ॲड करून टेबल बनवणार आहेत. ओके, ठीक आहे. आता मला का नाही हा एक्स ॲक्सिसला जवळपास स्केल करायचा आहे. मग एक्स ॲक्सिसला मी 12 करतो, इंटर दाबतो. तो काय झाला, एक्स ॲक्सिसला लांब झाला, तुम्ही पाहू शकता. आता मला झेड ॲक्सिसला पण पाहिजे. झेड ॲक्सिससाठी आता आपण किती घेऊया, समजा 30 घेऊया, इंटर. आपला शेप हा असा झालेला आहे. आणि वाय ॲक्सिसला 1.5 घेऊया, 0.5 या 0.5, तो झाला छोटा. साईड व्ह्यूमध्ये येऊया, त्याला ह्या एजनुसार घेऊया, ग्रीडच्या लाईननुसार, जेणेकरून हा एज ग्रीडच्या वरती राहील. आता हा आपला झाला टेबल. आता आपल्याला इथं याला टेबलचे खाली पाय बनवायचे, ज्याच्यावरती आपला टेबल उभा राहील. तर यासाठी आपल्याला बाकीचे काही टूल्स आहेत जे की त्यांची आवश्यकता आहे. आपल्याला इथे एज टाकावी लागेल. आता ही एज ॲड कशी करायची, तर भरपूर पद्धती आहेत, त्यातील आपण एक सोपी पद्धत पाहूया. मेश टूलमध्ये जायचं, इथं मॉडेलिंग सिलेक्ट असणं आवश्यक आहे. मेश टूलमध्ये गेलं की इन्स्टंट एज लूप या सेटिंगचा हा बॉक्स ओपन करायचा, रिसेट सेटिंग करायची आणि त्याला क्रॉस करून टाका. आता आपला टूल इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट आहे. आता आपला इन्स्टंट एज लूप हा वर्क करणार आहे. तर एजवरती क्लिक केले की तो आपल्याला इथं दिसतो की आपण कसा तिथं परफेक्ट बसणार आहे. आपण क्लिक सोडलेला नाही आहे माऊसचा, जेव्हा आपण क्लिक सोडेल तेव्हा तो तिथं फिक्स होईल. तर सुरुवातीला आता आपण एज टाकून घेऊया. मॉडेल कधी पण प्रेझेंट करताना आपण 3 प्रेस करून समोरच्याला दाखवतो. 3 प्रेस केलं तर हा मॉडेलचा शेप असा होतोय. हा असा का होतोय, कारण जे एजेस आहेत ते स्ट्रेच होतात, स्ट्रेच झाल्यामुळं त्याचा शेप तसा होतोय. मग ती स्ट्रेच झाला तरी पण शेप असाच राहिला पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे एज ॲड करावे लागतील. मग त्यासाठी आपण इन्स्टंट एज लूपने प्रत्येक कोपऱ्याच्या आता ही एक लाईन आहे, ह्याचा एक कॉर्नर आहे, ह्या कॉर्नरच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला एज आपण ॲड करणार आहोत. मग आता ही आहे, याच्या साईडला आपण इथे एज ॲड केली. ओके, आता इथलं कंप्लीट झालं. मग आता ह्या साईडला बघूया. आता तुम्ही पाहू शकता 3 जर प्रेस केलं, ऑब्जेक्ट मोड आणि 3 प्रेस केलं, तर तुम्ही ते पाहू शकता 1 प्रेस 3 प्रेस आपला शेप आहे असाच आहे. हे झालं आपला टेबलचा वरचा प्लेन भाग. आता सध्या आपण ह्याला मूव टूलने वरती घेऊया. आपल्याला सध्या इतक्या पाहिजे. मग स्केलचा ॲक्सेस कोणता आहे, वाय ॲक्सेस आपल्याला मूव करायचे. तर वाय ॲक्सेसमध्ये आपल्याला इथं 5 ॲड करू. 5 ॲड केलं की तो तिथपर्यंत गेला. हा आहे आपला टेबलचा वरता. आता आपण ह्याला एक एक पाय बनवूया. तर सुरुवातीला आता हे आपण इथं वर्क करतोय की मध्येच आपल्याला डिस्टर्ब करतोय, तर यासाठी आपण त्याला सिलेक्ट करून इथं आउटलाइनर आहे, आपल्याला इथं प्लेन आहे, प्लेनला आपण नाव पण देऊ शकतो. त्याला आपण एच दाबूया. एच म्हणजे हाईड. एच केले तर तो हाईड होतो, आपल्याला दिसत नाही, आपण तिथं वर्क करू शकतो. जर त्याला परत माघारी आणायचं असेल तर काय, तर आपण आउटलाइनरमध्ये जाऊन त्याला सिलेक्ट करून परत एच दाबायचे, ते अनहाईड होईल. हा शॉर्टकट पण यूजफुल आहे, लिहून घेतला तरी चालेल. आता आपण आपल्याला त्याला एक पाय बनवूया. आता आपण सुरुवातीला एक क्यूब घेऊया,
क्यूबनुसार ही प्रत्येक व्हॅल्यू 0.5 टाकूया, जेणेकरून तो छोटासा होईल. आता ही कोणती ॲक्सिस आहे? वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला आपल्याला स्केल करायचं आहे. वाय ॲक्सिसला आपण स्केल केले. आपण त्याला अनहाईड करूया. आपल्याला हा शेप आहे, आपण त्याला वाय ॲक्सिसने पण वरती घेऊन जाऊया. आर प्रेस करू, थोडासा छोटा करूया, परत त्याला लेंथ देऊया. ओके, हा झाला आपला त्याचा पाय. ओके, आता आपण त्याला पण एज ॲड करूया, जेणेकरून आपण त्याला 3 प्रेस केले तर तो एकदम त्याच शेपमध्ये राहील. तर लास्ट टाइमला आपण जे टूल यूज केलता तो इथे दिसतो. आपण त्याला सिलेक्ट करूया. इन्स्टंट एज लूपला आपण एज ॲड करूया प्रत्येक ठिकाणी. कॉर्नर आहेत ना, कॉर्नरच्या दोन्ही साईडनी एज बसली पाहिजे. एज कशी टाकायची? जेव्हा आपण उभ्या लाईनला एज टाकतो तेव्हा तो आडवी पडते, आणि आडव्या लाईनला जेव्हा एज टाकतो तेव्हा ती उभी जाते. हे लक्षात घ्या, कारण सुरुवातीला आपण जेव्हा हँडल करतो माया तेव्हा थोडं कन्फ्युजन आहे आणि सगळं. आता तुम्ही पाहू शकता, त्याला मी 3 प्रेस केले तर त्याचा शेप तोच राहिलेला आहे. आता हा आहे आपला टेबलचा वरचा भाग आहे, आपण टेबलचा पाय. आपण टॉप व्ह्यू मध्ये जाऊया. आता मी तुम्हाला नवीन एक टूल सांगतो. टूल नाही, यूजफुल आहे. वायर फ्रेम मोड. 4 प्रेस जेव्हा करचाल तो म्हणजे वायर फ्रेम मोड. यामध्ये आपल्याला ट्रान्सपरंट दिसतं, त्याच्या फक्त एजेस दिसतात. हे आहे आपला पाय आणि हा आहे आपला टेबल. 1 प्रेसने आपण मॉडेल नॉर्मल मोडमध्ये पाहू शकतो. 3 प्रेसने आपण स्मूथ करून पाहू शकतो. 4 ने आणि की 4 ने वायर फ्रेम मोड ऑन होतो. आता आपल्याला त्याला W प्रेस करूया, त्याला ॲक्सेस येतील मूव्ह करण्यासाठी. आता त्याला आपण ह्या ॲक्सेसमध्ये घेऊन येऊया इथे. नंतर आपण त्याला घेऊन येऊया इथे. तुम्ही इथे पाहू शकता, इथून तुम्ही टॉप व्ह्यू निवडू शकता. स्पेस बार, राईट क्लिक माऊसचा आणि टॉप व्ह्यू. इथे तुम्ही 4 ने वायर फ्रेम मोड करू शकता. इथं पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आहे, तुम्ही तर इथं पाहू शकताच. की हा झाला आहे पाय. आता हाच पायला आपण इथून इकडे एक नवीन बनवणार. प्रत्येक ठिकाणी आपण वेगळा बनवत बसणार नाही, त्यालाच कॉपी करून तिकडे पेस्ट करणार, म्हणजे डुप्लिकेट करणार. मायामध्ये हे एक लय मस्त आहे की आपण एकच गोष्ट डबल बनवण्यापेक्षा त्याला डुप्लिकेट करून काम फास्ट होते. उदाहरणार्थ आता आपण ह्याला कंट्रोल-D करूया. कंट्रोल-D केले की इथे डुप्लिकेट झाला आणि आपण त्याला मूव्ह करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता. आता इथे पण आहे आणि इथे पण आहे. तर आपण आता या दोघांना पण सिलेक्ट करूया, परत कंट्रोल-D करूया. डुप्लिकेट झाला, परत आपण यांना घेऊन जाऊया या साईडला. आता तुम्ही पाहायला गेला तर ह्याचे पाय खूप छोटे आहेत आणि मध्ये जागा खूप लांब आहे. तर एवढ्या पायांनी काहीच होणार नाही. परत डुप्लिकेट करूया, अजून त्याचे पाय जास्त ॲड करूया. आपल्याला समान अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही सिंपल झाले टेबल, जे की आपण एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे ठेवू शकतो. तर आत्तापर्यंत आपण यामध्ये पाहिलं सिलेक्शन टूल, ज्याने आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. नंतर आपण पाहिलं तो म्हणजे मूव्ह टूल. नंतर आपण पाहिलं रोटेशन टूल, स्केल टूल. हे सगळं बेसिक टूल्स होते. त्यामध्ये आपण पॉली मॉडेलिंग, नॉर्मल मॉडेलिंग आहे, त्यामध्ये काही विशेष नाही आहे. पण सुरुवातीला तुम्ही पण सेम असंच करा. डायरेक्टली पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूमध्ये मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करू नका. इथल्या 4 व्ह्यूज म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू याचा यूज करा.
जास्तीत जास्त याचा यूज करचाल तेवढे तुम्हाला हे अँगल आणि त्यांची माप परफेक्ट समजतील. स्केल, रोटेशन, किती रोटेट केले, किती स्केल करतोय, काय हे आपण प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टला सिलेक्ट केले की इथे चॅनल बॉक्समध्ये पाहत राहायचं की आपण हा जो पाय आहे कोणत्या ॲक्सिसला कितीपर्यंत घेऊन गेलो, जेणेकरून आपले प्रत्येक गोष्टीत लक्ष राहतलं तर आपल्याला समजतं की आपण कोणत्या साईडला किती वर्क करतोय काय, जेणेकरून आपल्या इथून परफेक्ट मॉडेल एक्झॅक्टली त्याच व्हॅल्यूजमध्ये आपण बनवू शकतो. हे आहे मायाचं बेसिक टूल्स. आणि नॉर्मल पॉली मॉडेलिंगचे टूलवरून आपण नॉर्मल मॉडेल केलं आहे ते म्हणजे टेबल. तुम्ही फ्री फायर, पबजी खेळतच असाल. फ्री फायरमध्ये असो नाही तर पबजीमध्ये असो जो ग्राफ बनवला आहे तो एक एन्व्हायरमेंट आहे. तो एन्व्हायरमेंट पण आपण मायामध्ये बनवू शकतो. त्यातील प्रॉप्स, गन्स, AK-47 प्रत्येक प्रॉप्स आपण मायामध्ये बनवू शकतो. मॉडेल्स, त्याची टेक्स्चरिंग, रिगिंग, ॲनिमेशन प्रत्येक गोष्ट आपण मायामध्ये बनवू शकतो. एक एक आपण सर्व काही पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपण नवीन आहात, बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन का त्याचा जास्त यूज होणार आहे. तर तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला? आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया.